नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला सुक्या बोंबलापासून चटणी बनवायची आहे. उन्हाळ्यामध्ये असं काही खावंसं वाटतं, चटपटीत कंटाळा येतो जेवण बनवायचा, म्हणून ही चटणी बनवून ठेवा, एकदा बनवा महिनाभर खा, अशी रेसिपी आहे. आता सुके बोंबील व्यवस्थित कडकडीत झालेले असले पाहिजेत. असे ओले नसल्याने चटणीला बुरशी लागत नाही आणि कितीही दिवस ही चटणी टिकून राहते. आता आपले बोंबील कडकडीत झालेले आहेत, पटकन मोडतात, याचा अर्थ छान सुकलेले बोंबील आहेत. त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, मसाले पहा. मी घेतलेले बेडगी मिरची आहे, लसूण घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्याची साल काढायची नाही. लवंगी मिरची पण आहे तिखटवाली, खोबरं घेतलेलं आहे, आमचूर पावडर आहे, जिरं, धणे आणि काळे तीळ आहेत. आपल्याला काळे तीळ वापरायचे आहेत. तुमच्याकडे सफेद तीळ असले तरीसुद्धा घालू शकता. मैत्रिणींनो, झणझणीत अशी मिरची बनवायची आहे. भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता, तोंडी लावायलाही खाऊ शकता. कुठे तुम्ही शेताला गेलात, बाहेर गेलात तरीसुद्धा ही चटणी घेऊन जाऊ शकता. इतकी भन्नाट रेसिपी होते. आता आपल्याला बोंबील छान तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, भाजायचे कशासाठी हेही तुम्हाला सांगणार आहे. बोंबलाचा वशाट वास येतो, त्यामुळे भाजल्यानंतर बोंबलाचा वशाट वास येत नाही. आता खरपूस असे भाजायचे आहेत, मंद आचेवरती. जास्त फास्ट गॅस आधी ठेवायचा आणि नंतर स्लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे. बोंबील म्हटलं का खूप जणांना आवडतात, पण ही चटणी सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी बनणार आहे. आता आधी मी फास्ट गॅस ठेवला होता, आता स्लो गॅसवरती छान खरपूस भाजून घेतल्यानंतर पुढची कृती पाहायची आहे. अगदी झटपट होते आणि तोंडाला तेवढीच चव देणारी भन्नाट रेसिपी आहे. कधी तुम्ही केले का बोंबलाची चटणी, बोंबलाची भाजी, बोंबलाचं सुकं, बोंबलाची रस्सा भाजी? भरपूर असे बोंबलाचे प्रकार होतात. त्यातलाच एक प्रकार आहे बोंबलाची चटणी. आता आपले बोंबील भाजून झालेले आहेत. परत दुसरं एक लोखंडाचं पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण हे सगळे मसाले घेतलेले आहेत, ते भाजून घ्यायचे आहेत. आधी मी धणे भाजून घेणार आहे व्यवस्थित. मैत्रिणींनो, आपले ही जिन्नस छान अशी खरपूस भाजायचा, याचा अर्थ जळून द्यायचं नाही. छान गव्हाळ भाजून घ्यायचं आहे खरपूस असा. आता जिरंही घातलेलं आहे, ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आहेत काळे तीळ. जसे सफेद तीळ असतात तसेच हे काळे तीळ आहेत. तुमच्याकडे सफेद तीळ असतील तेही घालू शकता, काळे तीळ नसले तरी. आता सगळं असं खमंग भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे एका बाजूला. आणि खोबरं, हे सुकं खोबरं आहे, अर्धी वाटी घेतलेली आहे. म्हणजे आपलं सुकं खोबऱ्याची वाटी असते ती वाटी अख्खी घेतलेली आहे आणि काप करून भाजून घ्यायचे आहेत. आता खोबरं भाजल्यानंतर बाजूला आपले बोंबील आहे, ते सुद्धा उलटे पालटे करत राहायचं आहे, म्हणजे ते सुद्धा जळणार नाही. दोन्ही बाजूला काम चालू ठेवायचं आहे, म्हणजे 5 मिनटंही लागत नाही ही चटणी बनवायला मैत्रिणींनो. आता आपली बेडगी मिरची, लवंगी मिरची घालून घ्यायची आहे, त्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. मैत्रिणींनो, तुम्हाला जर लवंगी मिरची नसली घालायची तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. लसूणही भाजून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला जेवढं जसं तिखट खात असाल त्याप्रमाणे मिरची घाला. आमच्या इकडे पुण्याकडची लोक झणझणीत खातात जास्त मैत्रिणींनो, म्हणून आम्हाला मिरची ही जास्त हवीच. म्हणजे जिभेला चव तर देते, पण नाकातोंडातनं असा घाम आला का छान वाटतं, मस्त एकदम. त्याशिवाय 2 भाकरी जास्त जातात.
आता ह्यावरती तेल घालून घेतलेलं आहे आणि खमंग अशी परतून झालेले आहेत आपले हे मसाले. पहा मैत्रीण, तुम्हाला ही चटणी जर आवडली तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा. आता आपलं हे थंड झालेलं आहेत मसाले भाजलेले. पहा, थंड करून घ्यायचे, गरमागरम वाटायचे नाही. आधी आपण हे सगळे मसाले घेतले होते ते सगळं वाटून घ्यायचं आहे. आणि मैत्रिणींनो, बारीक वाटा. त्यामध्ये मीठ घातल्यानंतर पटकन वाटलं जातं. आणि बोंबील आपल्याला वाटायचे आहे, ते नंतर वाटायचे, खोबरं आणि बोंबील. आता ह्याची पावडर करून घेते. हे पहा, झालेली आहे. आता ह्यामध्ये मी आमचूर पावडर घालते. आमचूर पावडर घातल्यानंतर खोबरं घालून घेते आणि ते बारीक करून घेते. सगळं एकदम घातल्याने बारीक होणार नाही, त्यामुळे थोडं थोडं सामान घालून बारीक करायचं आहे. हे पहा, खोबरंही झालेलं आहे आता बारीक. आता आपल्याला घालायचे आहे बोंबील. मैत्रिणींनो, बोंबलाची चटणी म्हटलं का खरंच पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. नक्कीच तुम्ही 2 भाकऱ्या जास्त खाल ह्या बोंबलाच्या चटणीबरोबर. आणि नॉनव्हेज म्हटलं का सगळ्यांनाच आवडतं, त्यातलाच हा एक प्रकार आहे. पण हा प्रकार आपण एकदा केला तर तुम्ही महिनाभर करून ठेवू शकता आणि कधीही घेऊन खाऊ शकता, असा पदार्थ होतो. आता आपल्याला बोंबील वाटायचे आहेत. झालेलं आहे वाटून. आता परत मी लोखंडी पॅनमध्ये तेल घालून घेणार आहे. तेल किती घालायचं आहे? 2 पळ्या. म्हणजे आपण वरण किंवा काही डाळ वाढायला घेतो पळी, तेवढ्या 2 पळ्या घालायचं आहे. कारण आपल्या ही चटणी टिकून ठेवायची आहे आणि तिला बुरशी न लागता राहणार आहे, म्हणून तेल थोडंसं जास्त घालायचं. आता हिंग घातलेला आहे तेलामध्ये. हिंगाची फोडणी दिलेली आहे आपण चटणीला. आता ह्या चटणीला चव अगदी अप्रतिम येणार आहे मैत्रिणींनो. नक्की करा. तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडलं तर त्यांनाही लाईक करायला सांगा. आपलं घरचं चॅनल आहे, त्याप्रमाणे तुम्ही ह्यावरती तुमची मतंही मांडू शकता का ह्याच्यात काय फरक करायचा असेल, ह्याच्यात काही आणखीन घालायचं असलं ते सुद्धा सांगू शकता. आता आपली चटणी छान परतून घ्यायची आहे खरपूस, तीही मंद आचेवरती. जळता कामा नये. आपलं तेल सगळीकडे लागलं पाहिजे. आणि ही चटणी मैत्रिणींनो, थोडंसं आणखीन तेल घालत आहे. ही चटणी तुम्ही थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवा किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिकची बरणी असली तरीसुद्धा चालेल. काचेचा बाऊल असला त्याच्यातसुद्धा पॅक करून तुम्ही ठेवू शकता आणि महिनाभर खाऊ शकता. झालेली आहे आता आपली ही चटणी करून. पहा, तुम्हाला आवडली तर नक्कीच करून पहा. झटपट होणारी, तोंडाला चव देणारी, महिनाभर टिकणारी बोंबलाची चटणी. तुम्ही कधी केली नसली तर नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा कशी झाली ती. आमच्या घरात तर खूप सगळ्यांना आवडते, तुम्हालाही आवडेल नक्कीच. आता थोडं आळणी असल्यामुळे मी वरून परत थोडं मीठ घालत आहे. आणि मीठ थोडंसं 2 दाण्याने जास्त ठेवायचं, कारण आपला टिकवणीचा पदार्थ असतो तो थोडं मीठ 2 दाण्याने जास्त असल्याने ते चांगलंही राहतं आणि त्याची चवही चांगली येते. आता झालेलेही भाकरीसोबत वाढून घ्या, चपातीसोबत वाढून घ्या, वरण भातासोबतसुद्धा भाजी नसली तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज लागणार नाही. इतकी छान ही बोंबलाची चटणी लागते. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तोंडाची चव वाढवणारी बोंबलाची चटणी नक्की करून पहा. बाय बाय. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.